स्मृतीस उजाळा देण्याचं काम आम्ही इथे नक्कीच आपण इथे पाहतो। आमच्या सगळ्या भगिनींना आम्ही विनंती करू की आपण असनादीचं बाबा एक विशेष सन्मान आम्ही ते यानंतर घेणार आहोत। बघा आज महादेव गोटीराम नावडेकर साहेबांना आपण बघितलं तर आज त्यांचे टोटल 12 जावई आहेत आणि आज भरपूर मोठी फॅमिली त्यांची आपण बघतो। सगळ्या फॅमिलीचं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत इथे करतो। सामना खरं तर मैदानामध्ये सुरू झालाय परंतु बघा मैदानामध्ये विकेट देखील महत्त्वाचे आले। एक विशेष सन्मान आमचा राहिला होता कारण मान्यवरांचं आगमन सामना मॅन ऑफ द मॅच सन्मान आणि या करता करता आपण राहिलं होतं। सन्माननीय सरपंच बजरंग उलवेकर साहेबांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमचे या स्पर्धेमध्ये सगळ्या सामनावीराचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते सन्माननीय नामदेव शेठ गणपत गायकवाड त्यांना मी विनंती करेन। आज कुमार निहाल नामदेव गायकवाडच्या नावाने त्यांनी आम्हाला सर्व ट्रॉफ्या दिलेत सामनावीराच्या आणि त्यांच्या शुभ हस्ते सरपंच साहेबांचा बजरंगजी उलवेकर साहेबांचा हा शुभ सन्मान आदरातिथ्य आपण इथे करतो। राजकीय वसा आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरताना नेहमी आपलं कार्य आणि कर्तव्य हे सातत्याने निभवायचं असतं आणि त्यांचा हा विशेष शुभ सन्मान आम्ही ते करतो। आज संपूर्ण आमचे नावडेकर फॅमिली आले सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मान्यवरांचा आभार व्यक्त करतो। तर वळूया पुन्हा एकदा खेळाच्या मैदानामध्ये नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स। तर थँक्यू सो मच वैभव सर। तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो। मॅच पाहायला मिळेल जिथे बी गटातला हा दुसरा सामना एका साईडला I11 गोंड आणि त्याला फाईट करत असताना प्रणय अँड काव्या 11 तिरंगा शिवकर। कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा। पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केलं गोलंदाज वासुदेव अंग्रेनं। सेकंड बॉल तिसरा बॉल यस बॉल वाईट अतिरिक्त धाव जोडली जाईल। अतिरिक्त धावेनं अकाउंट ओपन झालाय। बॅटिंग करत असताना I11 कोण टीमचा पहिल्या बॉलवरती विकेट गेला। 4 षटकांची मॅच पहिल्या पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करायचं त्याच्यामुळे विकेट वाचून मॅच मध्ये फलंदाजी करावी लागेल। पहिला P1चं षटक गोलंदाज वासुदेव अंग्रे ज्याचा वापर केला। पहिला बॉल निर्धाव सेकंड बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती अतिरिक्त धाव जिथे अकाउंट ओपन झालाय। पुढचा बॉल सर्ड मध्ये गोलंदाजी लॉंग लेगला चिन्ह निघून चाललाय। यस पंचांचा इशारा की 22 मध्ये हा चौकार 4। त्यांचं देखील आपण स्वागत करूया। चौकाराला 22 मध्ये 4 धावेनं संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती। पहिला P1चं षटक गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते मात्र क्षेत्ररक्षण देखील साथ देणं तेवढंच गरजेचं राहील मॅच मध्ये। पुढचा बॉल समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती अक्षय म्हात्रे फॉर्नेचे टी स्ट्राइक यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज बाद हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना I11 कोण टीमला। पाप पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतो मॅच मध्ये गोलंदाज वासुदेव अंग्रे। पहिल्या ओव्हर मध्ये आपण विचार केला तर 2 धक्के बॅटिंग करत असताना I11 कोण टीमला पहिलं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मॅच मध्ये देत असताना टॉस जिंकून सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती सध्या तरी ठाम गोलंदाजी करत असताना वासुदेव अंग्रे जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे तो मात्र वार करते अगेन्स्ट केलेल्या कोण संघावरती। विकेट वाचून मॅच मध्ये खेळावा लागेल बॅटिंग करत असताना कोण टीमला। पार्टनरशिप महत्वाचे असेल चांगला टार्गेट सेट करायचा तर तुम्हाला इथे पार्टनरशिप करायला लागेल। जर वारंवार विकेट गमावत तर दबाव टाकेल गोलंदाजी करत असताना तिरंगा शिवकर टीम यातील मात्र शंका नाही आहे।
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय जड मध्ये बाळ हलक्यात पोच केला शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलली फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एका दाब्यानं संघ पुढे सरसावला संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तर मात्र 6 या आकड्यावरती 6 धावा धाव पुस्तकावरती थोडस शांत सुरुवात सध्या बॅटिंग करत असताना I11 कोण संघ करत असताना याचं कारण असा गोलंदाजी अगदी टिचू मारा करत असताना वासुदेव अंग्रेला पाहता पहिला मुख्य ट्रम काढा आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या तिरंगा शौकत टीम साठी करत असताना पुढचा बॉल लेटकट खेळण्याचा प्रयत्न लाईन लेंथ भरपूर चांगली अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी वासुदेव अंग्रे करतो अंतिम बॉल डॉट फेकता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना I11 कोण संघ 2 बाद 6 या आकड्यावरती चिन्मय डेव्हलपर्स डॉक्टर कमलाकर नावडेकर प्रोप्रायटर डॉक्टर अजिंक्य प्राइजेस प्रोप्रायटर चितेश नावडेकर प्रोप्रायटर चिन्मय डेव्हलपर कंस्ट्रक्शन कमलाकर नावडेकर डॉक्टर अजिंक्य प्राइजेस प्रोप्रायटर चितेश नावडेकर चिन्मय नावडेकर चिराग नावडेकर आले क्रिकेट बघायला चिन्मय नावडेकर चिराग नावडेकर आले मॅचे बघायला स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर अगदी चांगलं संगीत या स्पर्धेचा टायटल सॉन्ग तुम्हाला पाहायला मिळतं भरपूर चांगली स्पर्धा उद्या स्पर्धेची अंतिम डे नाईट आपल्याला पाहायला मिळेल मॅच चालू पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केली वासुदेव अंग्रेनं आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च करत असताना 2 धक्के बॅटिंग करत असताना I11 कोण टीमला तर सन्माननीय आमचे महेंद्र पाटील द्वारका सोसायटीचे त्यासोबत आमचे वाकडीचे गुणवंत क्रिकेटर 1 4 व्हीलर आणि 5 बाईक विजेता खेळाडू रमेश पवार त्यासोबत सन्माननीय नरेश आत्माराम फडके साहेब 40+ मास्टर्स आणि त्यासोबत आमचे मर्याई कोंडले आणि श्रीराम कोंडले यांचे इथे शुभागमन सगळ्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसतं बाबा आपलं हार्दिक स्वागत टॉस आपण इथे घेणार आहोत यानंतर लढत होईल आमची MSCB ऑफिसर्स आणि सर्व कर्मचारी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ आमचा आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ त्यासोबत ऑर्गनायझर कमिटी यांच्यामध्ये टॉस आपण इथे करणार आहोत तर 1 मिनिट डीजे आमचे पोलीस पाटील सन्माननीय संजय पाटील आणि त्यांचे बंधुश्री राजाराम पाटील यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं आपलं हार्दिक स्वागत चला आमचे दोन्ही कॅप्टन या ऑर्गनायझर कमिटी आणि त्यासोबत MSCB ऑफिसर्स यांच्यामध्ये टॉस इथे आपण करतो मी आम्ही जितेश दादाला विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक इथे करावी 4 ओव्हरची मॅच 4 ओव्हरची मॅच 3 ओव्हरची मॅच हेड इज कॉल इट इज अ टेल तर टॉस जिंकला MSCB न निर्णय शुभेच्छा तुम्हाला जाऊ आपण कॉमॉक्स मध्ये तर चौकाराला फलंदाज अक्षय गादाड्याच्या बॅटमधून धावसंख्येचा विचार केला तर संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना I11 कोण संघ सगळे षटक गोलंदाज प्रेम गायकवाड हा गोलंदाज पाहतो त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न सध्या अक्षय मैदानाच्या आतमध्ये करता पुढचा बॉल गोलंदाज तयार प्रहार केला फटका चांगला ऑफसाइडला तडाखा दिलाय चौकार नंतर येतो दमदार षटकार आई माझी सत्वाची गावाचा संघ तुम्ही पाहता सध्या कोण संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये षटकार आले 6 धाब्याने संघ जाऊन पोहोचला तब्बल 16 या आकड्यावरती
पहिल्या षटकामध्ये थोडासा प्रेशर टाकला गोलंदाजी करत असताना तिरंगा शिवकर टीमला आणि त्याच्यानंतर अगदी चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षय गाताडे साकारतात त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार एक षटकार पाहिला धाबेला वेग देण्याचा प्रयत्न पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगला टार्गेट सेट करायचा पहिल्या षटकामध्ये जरूर 2 विकेट गमावला आम्हाला संघर्ष करायचा मॅच मध्ये आणि त्याचं उत्तम उदाहरण फलंदाज अक्षय गाताडे गोलंदाज या प्रेम पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न बाकवास खबर गेला चेंडू डीपला निघून चाललाय क्षेत्ररक्षक आहेत येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एका दाब्यानं संघ पुढे सरसावला दाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये अवघ्या 6 धाबा आणि त्याच्यानंतर प्रेम गायकवाड या गोलंदाजावरती सध्या प्रहार केला सिंगलना स्ट्राइक रिटर्न झाली आणि स्ट्राइक होती फलंदाज आकाश मात्रे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल सलामीचा फलंदाज सध्या तो नॉन स्ट्राइक वरती होता आता तुम्हाला ऑन स्ट्राइक फलंदाज आकाश मात्रे आपण पाहतोय गोलंदाज या पुन्हा एकदा प्रेम गायकवाड पुढचा बॉल वेगवान बॉल होता लाईन पाहावी लागेल ऑफस्टमच्या बाहेर बॉल पंचानं लगेच दंडित घोषित केला इट इज द वाईट अवंतर धाव जोडली जाईल अवंतर धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना I11 कोण संघ सेकंड षटक पहिला ओव्हर मध्ये अवघ्या 6 आणि त्याच्यानंतर थोडासा चांगला खेळ I11 कोण संघ साकारता वाईट च्या बाहेर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर होता आणि ती लेंथ लाईन भरपूर चांगली राहिली गोलंदाज प्रेम गायकवाडच्या इथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळता धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 18 या आकड्यावरती चेंडूचा विचार केला तरी चेंडू फेकले तब्बल 4 गोलंदाज प्रेम गायकवाडना पुढचा बॉल प्रहार केला ऑफसाइडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका चांगला क्षेत्ररक्षक नाही आहेत गॅप भरपूर मोठी चेंडू फरार होतोय 4 धाब्यांसाठी फलंदाज आकाश मात्रेच्या बॅट मधून हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार गावाची टाकली फोरपड वरी नक्की एक चढ गावाची टाकली नावडेकर रघुनाथ नावडेकर पाठीशी खंबीर प्रभाकर नावडेकर दीपक नावडेकर भाऊ आहेत दमदार आईगाव देवी क्रिकेट संघ DCC क्रिकेट संघ श्री गणेश क्रिकेट संघ आहेत पाठीशी सारे संघ क्रिकेटचा थरार रंगला आई गावदेवी मैदानाला क्रिकेटचा थरार रंगला आई गावदेवी मैदानाला वर्गीय महादेव गोटीराम नावडे थँक्यू टीचर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली ना संघ 23 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये 6 आला सेकंड षटकाचा विचार केला तर प्रेम गायकवाडनं तब्बल 17 धावा खर्च केल्यानं संघ 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय गाताडे यांना आकाश मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थोडा पास केला लक्ष द्या शिवकर टीम आपण थोडा पास केला याच्याकडे लक्ष द्या वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल अंपायर्स आपण देखील याच्याकडे लक्ष द्या 30 षटक या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साईनाथ भगत पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न लेंथ लाईन भरपूर चांगली योग्य लाईन वरती हे गोलंदाजी पाहायला मिळताना पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज साईनाथ भगतनं धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 23 या आकड्यावरती षटक तिसरा मार्ग असा पहिला पूर्वार्ध बॅटिंग करता I11 कोण टीम एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मोठे फटके हवेत तो प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक सुखी करतात तिथे जीवनदान फलंदाजाला आणि मिलर सिंगल बॅटिंग करत असताना I11 कोण टीमला एका धावेनं संघ पुढे सरसावला संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना कोण संघ चांगली गोलंदाजी होते क्षेत्ररक्षण देखील पुढच्या दोन्ही शो मॅचच्या संघांना विनंती करतो आपण रेडी राहा कारण आज भरपूर लोड आहे
त्यामुळे मी ही कळकळीची विनंती करेन पुढचे दोन्ही संघ आपण रेडी राहा धन्यवाद समोर फलंदाज अक्षय गाताडे इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्राय वरती गोलंदाज साईनाथ भगत पहिला बॉल डॉट त्याच्यानंतर सिंगल स्ट्राइक होते अक्षय हा प्रकार होता थोडासा वेट ऑच केला यस पंचांचा इशारा की लाईन खराब आहे ऑफ स्टंपचा भरपूर बॉल बाहेर होता पंचांनी लगेच दंडित घोषित केलाय इट इज अ वाईट अवंतर धाव आणि संघ 25 या आकड्यावरती पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा यस वाईट बॉल अवंतर धावा खर्च करतोय गोलंदाज साईनाथ भगत एक्स्ट्रा या 2 धावा सध्या खर्च केल्यात पंचांचा इशारा की व्हाईट बॉल अतिरिक्त धाबेनं संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 26-26 या आकड्यावरती गोलंदाजावरती थोडस सल्ला मस्तक आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होत असताना गोलंदाज साईनाथ भगतला तुम्ही पाहता समोर अक्षय ऑन स्ट्राइक वरती इथे चांगली लेंथ लाईन पाहायला मिळतं हा डॉट चेंडू आलाय धावसंख्या स्थिर संघ 26 आकड्यावरती 3रा षटक मार्ग असा मागील षटकामध्ये अगदी चांगली बॅटिंग साकारली या षटकामध्ये थोडासा धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करते गोलंदाज साईनाथ भगत 3रा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मॅच मध्ये तिरंगा शिवकर टीमने केलाय पाकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा इतकी चांगली गोलंदाजी यस व्हाईट साठी रेफर घेतला बॅट्समन का ऑफिशियल आमचे 3रे अंपायर जॉईन होतील यस फेर डिलिव्हरी टॉप चेंडू पाहायला मिळतो पाच सलगचा हा 2रा बॉल निर्धाव केला चेंडूचा लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल कारण की जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळला तेवढं तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केला त्या टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाहीये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल त्याच्यामुळे प्रत्येक बॉल वरती धाव बनवावे लागेल बॅटिंग करत असताना I11 कोण टीमला जरूर 2 विकेट गमवल्यात मात्र आकाश मात्र्यांना अक्षय गाताडे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामवीरांना फलंदाज 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज या पुन्हा एकदा साईनाथ भगत टॅपिंग क्रिकेट अलाउन द कार्पेट ऑन साइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये उचलती फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य सध्या या ओव्हर मध्ये देत असताना चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये गोलंदाज साईनाथ भगत ज्यांना 5 चेंडू फेकल्या आणि अवघ्या 4 धावा खर्च केल्या काय गोलंदाजी मागील षटकामध्ये 17 आल्या त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं ज्वलंत उदाहरण मॅच मध्ये गोलंदाज साईनाथ भगत दिला शेवटचा अंतिम बॉल समोर फलंदाज आकाश मात्रे फुलटॉस बॉल व्यवस्थित बाच्या रडार मध्ये आलं नाही सिंगल कंप्लीट आणि यस चेक केलं जाईल हाईट फॅक्टर साठी अंपास कॉल मंगेश आपण संपत्ती असते ते वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक आणि आज आम्ही पाहतोय आज त्यांची सर्व फॅमिली हा आनंद देणारा क्षण आहे मी म्हणेन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा आम्ही असं प्रथम दर्शनी पाहतो संपूर्ण फॅमिली या स्टेजवर आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो चला मॅच थोडी स्पीडअप करा
यस फलंदाज बाद अंतिम बॉलवरती विकेट तिसऱ्या षटकाचा खेळ देखील आता समाप्त झालं 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना 11 कोण 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गणराया ताराया यावे जाऊन गणराया 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 ताराया चला न्यू बॅट्समन आपण रेडी राहा एवढा टाइम तुम्ही घेऊ शकत नाही याच्याकडे लक्ष द्या आपण एवढा उशीर करू शकत नाही ऑलरेडी आजच्या दिवसाचा आपण आजच्या रात्रीचा विचार केला तर सामने लेट सुरू झाला त्याच्यामुळे मी प्रत्येक टीमला विनंती करेन की आपण सज्ज राहा इनिंग देखील वेळेवरती समाप्त करा याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल चौथा षटक या शेवटचा षटक स्लॉगच्या षटकामध्ये तिरंगा शिवकर टीमचा चौथा गोलंदाज पंकलेश भगत हा गोलंदाज झालाय समोर फलंदाज पहिल्यांदा स्ट्राइक एंड वरती अक्षय गाताडे प्रार करावा लागेल त्याच ईर्षेला पटका क्षेत्र शिकवते आवाक्याच्या पायर दॅट इज अ मायटी पॉवरफुल ठोकळा षटकार संघ देखील पुढे सरसावला संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला डबल 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना 11 कोण संघ 3 विकेट गमावल्यात समोर अक्षय सध्या संघर्ष करत एका हातांना टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न इथं बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले नाही आणि हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळता अंतिमच्या षटकामध्ये किमान 2 किंवा 3 मोठे फटके या अपेक्षा धरून बसता 11 कोण संघ आणि त्या अपेक्षेला भर न देईल का एक धाकड खेळाडू इन अक्षमध्ये ऑन स्ट्राइक अक्षय गाताडे लवकर टास बॉल पाकअप दिला ओव्हर मध्ये गोलंदाज पंकलेश भगत पहिला बॉलवरती षटकार त्याच्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट फेकल्यात जिथे शांत फलंदाज अक्षय गाताडेला पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार समोर अक्षय चेंडूचा लाईन मिनिट पाहून खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल गोलंदाज तयार हो प्रहार करण्याचा प्रयत्न वारंवार डॉट चेंडू पहिल्या बॉलवरती जरूर षटकाला माझ्यामध्ये क्षमता माझ्यामध्ये प्रोटेक्शन मी ओव्हर मध्ये बॅकअप देऊ शकता आणि त्याचं उत्तम उदाहरण दाखवलं गोलंदाज पंकलेश भगतला मागील 3 बॉल निर्धाव फेकल्यात यस वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय का नाही का यस तर सन्माननीय महेश नावडेकर यांचे इथे आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत पुढचा बॉल गोलंदाज तयार पंकलेश भगत समोर अक्षय जड मध्ये गोलंदाजी काय गोलंदाजी अगदी भेदक मारा केलाय शांत डोला फलंदाज अक्षय गाताडेला पहिला बॉल वरती जरूर षटकाला त्याच्यानंतर मागील 4 बॉल निर्धाव फेकलेत गोलंदाज पंकज भगत अंतिम शेवटचा बॉल टार्गेट सेट हा बॉल या बॉल वरती किती दाबा येतील अंतिम बॉल बॅटची एज क्षेत्रशिका आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत चित्त्याच्या चपलाने या बॉल वरती सिंगल कंप्लीट केली अंतिम बॉल वरती आले 1 धाव अशा रीतीने पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला ना पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 11 कोण टीमला तब्बल 4 षटकांच्या अखेरीस 34 धावा जमा केल्या आणि सेकंड क्षेत्रामध्ये लक्ष्य प्रवास करावा लागेल येणारे 24 बॉल आणि लक्ष्य 35 धाब्याचा प्रवास मॅच मध्ये तिरंगा शिवकर टीम समोर हा प्रवास कसा रीतीने केला जाईल या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल या सेकंड क्षेत्रामध्ये व्हॉइस ऑफ हरिग्राम आमचे सिनियर समालोचक वैभव ऑफिसर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत थँक्यू धन्यवाद डीजे तर इथे विशेष सन्मानाकडे आम्ही वळणार आहोत आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित आपण पाहतोय ही प्रकाश झोतातील डे नाईट स्पर्धा
यस, आपण सन्मानाकडे वळतो. आदरणीय आमचे पोलीस पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. मी आयोजक कमिटीला विनंती करेन, संजयजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अद्विक इंटरप्राइजेसचे वैभव शेठ ढवळे यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो, जे नेहमीच दानशूर दाते म्हणून पाहिले जातात. शिवकर गावचे अद्विक इंटरप्राइजेस वैभव शेठ ढवळे. यानंतर पुढच्या सन्मानाकडे वळणार आहोत. राजेश पाटील यांचा इथे सन्मान होणार आहे. त्यांना विनंती करेन आपण आमच्या सन्मानाचा आदरातिथ्य स्वीकार करावा. फिल्डिंग टीमला सूचना देतो, मॅच ऑन करा फिल्डिंग टीम, कारण आज वेळ खूप कमी आणि पुढच्या दोन्ही शो मॅचच्या दोन्ही संघांना विनंती करतो आपण रेडी राहा. तर आम्ही पाहतोय सन्माननीय राजाराम पाटील साहेब यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्ही पाहतोय, त्यांचा सुद्धा इथे सन्मान होईल. महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव आणि पाहुण्यांचा इथे आदरातिथ्य सन्मान केला जातो. आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित आपण ही डे नाईटची स्पर्धा आगतम स्वागतम सुस्वागतम. चला बॅटिंग टीम, आज वेळ खूप कमी आहे, 10 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे. आम्ही सातत्याने सूचना का देतोय, कारण आज एक शो मॅच आहे आणि उद्या फायनलचा दिवस आहे. तर पुढच्या सन्मानाकडे आम्ही वळणार आहोत. खऱ्या अर्थानं मी आमचे मुख्य आयोजक अबप कमलाकर नावडेकर असतील आणि आमचे जितेश नावडेकर, प्रथम दर्शनी आम्ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिले एखाद्या आयोजकाची संपूर्ण फॅमिली जी या स्टेजवर आले. एकदा जोरदार टाळ्या सर्व आमच्या माता भगिनीसाठी आणि त्यांचे सर्व नातू. खऱ्या अर्थानं वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव बुवा गोटीराम नावडेकर यांच्या स्मरणार्थ स्पर्धा आणि त्यांना प्रेमाने अण्णा बोलायचे. आणि आज ही अण्णांची सर्व वंशावळ, त्यांचे जावई, त्यांचे नात जावई, टाळ्या सुरू राहिल्या पाहिजे सर्वांसाठी. आज वेळात वेळ काढून आलेत आणि असं म्हटलं जातं, जावई म्हटलं तर विष्णूचा अवतार असतो आणि जावयांचा सन्मान करणं ही सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं का जावयांचा विशेष सन्मान करावा. कमलाकर नावडेकर साहेब असं म्हटलं जातं आणि आता इथे सन्मान होणार आहे. मी आमचे आयोजक बाळाराम उसाटकर असतील, दिनकर नावडेकर यांना विनंती करेन, गणेशजी नावडेकर, काशीनाथ साहेब असतील यांना विनंती करेन आणि प्रकाश भगत. इथे आमचे दीपक पाटील या आपण जावई परिवारांचा आम्ही इथे विशेष सन्मान करतोय. आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर यांच्या आठवणींना उजाळा देण्याची स्पर्धा. पंच सामना सुरू ठेवा, कारण आता एक विशेष सन्मान होणार आहे. लाईव्ह टेलिकास्ट आपण रेडी राहा, स्कोरर आमचे रेडी राहा, कारण महत्वाचा सन्मान होणार आहे. तर सर्वप्रथम आपण सन्मान करूया सदाशिव ठाकूर साहेब रोडपाली यांचा इथे सन्मान होणार आहे. मी विनंती करेन आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मी हरिभक्त पारायण कमलाकर नावडेकर आमचे मुख्य आयोजक आणि जितेश नावडेकर असतील, बाळाराम उसाटकर आहेत आमचे, दिनकर नावडेकर आपण सुद्धा जॉईंट व्हा, गणेश नावडेकर आपण सुद्धा जॉईंट व्हा. सामना सुरू राहील. जगदीश खोपकर आपण सुद्धा जॉईंट व्हा, कारण भरपूर मोठा सन्मान आम्ही करतो इथे. जगदीश खोपकर यांना विनंती करेन, मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन आमचं जरूर असणार आहे. यानंतर संतोषी भगत खारकर आमचे संपूर्ण जावई, नात जावई, त्यांची नाते आम्ही पाहतोय, नातवंड मंडळी सुद्धा आमच्या माता भगिनी. आज आपण पाहतोय स्वर्गीय वैकुंठवासी महादेव नावडेकर यांचे सर्व आम्ही पाहतो 5 मुलं आणि त्यांची 1 मुलगी जयश्रीताई चिखलेकर असतील. 5 त्यांची मुलं आम्ही पाहिली, रमेश नावडेकर, रघुनाथ नावडेकर, प्रभाकर नावडेकर, दीपक नावडेकर आणि कमलाकर नावडेकर. आणि आज सर्व त्यांचे जावई अविनाश पाटील वलवली यांचा आम्ही सन्मान करतोय. साहेबांना विनंती करेन, श्रीधर भोपी आकुर्ली, प्रतीक ठाकूर पनवेल, जावयांसाठी टाळ्या होऊ द्या एकदा. जावयांना खुश करा, सर्व काही खुश राहील. तर श्रीधर भोपी आकुर्ली यांचा आम्ही विशेष सन्मान करतोय. क्रिश स्कोर वर कॉन्सन्ट्रेट करा, कारण सेकंड इनिंग सुद्धा आहे.
क्रिकेट रसिकांची थोडी दिलगिरी व्यक्त करू, मात्र जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही स्कोर कडे जरूर वळणार आहोत. प्रतीक ठाकूर, मी आमच्या आयोजकांना विनंती करेन, दीपक पाटील यांचे शुभ हस्ते प्रतीक ठाकूर पनवेलचे आमचे जावई परिवार यांचा सन्मान होते. रोशन ठाकूर बेलपाडाचे आमचे जावई, त्यांना सुद्धा विनंती करेन. महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव, या श्रीधर भोपी यांचं मनापासून धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा आम्ही पाहिलं का जावई, नाथ जावई आणि त्यांची सर्व नातेवाईक मंडळी आणि सर्व आमचा हा पाहुणा वर्ग, त्यांचं विशेष धन्यवाद. रोशनजी ठाकूर साहेब बेलपाडा यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत, आपल्या मनापासून धन्यवाद. काशीनाथ वाघे यांना विनंती करेन पुढचा सन्मान आपण करावा. काशीनाथ वाघे. साई कुमार ठाकूर जे खारपाली पेनचे आमचे जावई आहेत, वेलकम, सुस्वागतम. महाराष्ट्राची परंपरा आहे, क्रिकेटची स्पर्धा ही फक्त निमित्त असतं. असं म्हटलं जातं का क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एकत्र आलो, विचारांची देवाणघेवाण होते आणि हा निमित्त असतो आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी. गणेशजी नावडेकर यांना विनंती करेन. साई कुमार ठाकूर खारपाली पेनचे आमचे जावई, थोडी दिलगिरी व्यक्त करेन. येस, आम्ही थोडा धावांकडे वळतोय. चे टार्गेट आहेत आणि धावा झालेत 9. थोडी दिलगिरी व्यक्त करेन. एकूण धावसंख्या आपण पाहतोय, कारण सेकंड इनिंग मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 19 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. यानंतर पुढचा सन्मान आपण करणार आहोत. प्रफुल्लजी कोकंबे साहेब रीसचे आमचे जावई परिवार. मी मगाशीच म्हटलं का प्रियजनांना वेळ देण्यासाठी हा निमित्त असावा लागतो आणि आज वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज त्यांची 5 मुलं आणि 1 त्यांची मुलगी आणि सर्व हा बिग फॅमिली सुद्धा म्हणूया आनंद देणारा क्षण आहे. आनंदाची डोई आज आनंद तरंग. नरेश भोपी अकुर्लीचे आमचे जावई, आपलं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तर रीसचे आमचे जावई सुद्धा आहेत, जयेश कोकंबे, आपण सुद्धा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. वैभव, स्कोर कडे लक्ष असू द्या. 9 धावा, 1 खेळाडू बाद, 18 बॉल 26 धावांची गरज. जयेश कोकंबे रीसचे आमचे जावई. चला, मी विनंती करेन पुढच्या शो मॅच मात्र 1 ओव्हर नंतर येईल. 11:12 झाले. दिलगिरी व्यक्त करेन, मध्यरात्रीमध्ये आपण या स्पर्धेसाठी आलात, मात्र थोडा मॅच कडे आम्ही काही वेळ फोकस करतो. येस वैभव, कंटिन्यू. 18 चेंडू आणि 26 धावांच्या विजयासाठी आवश्यक आहे. सध्या रणांगणामध्ये दोन्ही टीम लढत असताना या स्पर्धेमधील अस्तित्व टिकवण्यासाठी याच्या अगोदर याच पोल मधून बी लॉट्स मधून आपण सांगडे संघाला विजेते होताना बघितलं आणि ही दुसरी लढत सुरू आहे. त्याच्यानंतर उसाटणे आणि वाकडी आणि नंतर विचुंबे अजवली पर्यंत मध्ये एक शो मॅच या सामन्यानंतर जरूर कव्हर केली जाईल. आक्रमण केलं, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला, बॉल चाललाय पॉइंट लाईनच्या जवळ आणि हो काय झेल आहे. आकाश कॅप्टन कूल आणि खूप चांगला झेल त्याने 1 हँडेड कॅच तिथे टिपली. खेळाडू बाद. सन्मानी आमची A1 जोडी रुद्र पाटील आणि श्री नावडेकर यांचे ते आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. आकाश क्रिकेटचं सौंदर्य या खरं तर क्षेत्ररक्षणातून वाढवत असताना आकाशला आपण बघितलं. कोण संघाचा ॲज अ कॅप्टन म्हणून तो कार्य निभावत असताना बायकर मॅन देखील ठरलाय आणि त्यासोबत त्याने हा झेल मात्र मैदानात टिपलाय, अक्षरशः ओढावून घेतला. आमचे प्रिन्स भगत मोरबेचे त्यांचे मामा आकाश ज्यांना जय तिथे टिपलाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आले, परतावा लागले खेळाडू. 2 महत्वपूर्ण प्रेम आणि त्यात नंतर संदीप, प्रेम गायकवाड, संदीप पाटील हे 2 खेळाडू बाद झाले. आता सध्या ज्ञानेश्वर आणि संदेश पाटील. रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात.
मैदानामध्ये होता क्षणी अनिकेत मात्र बॅटिंग मधून आज चालला नाही. अनिकेत बायकरमानी खेळाडू आहेत आणि आज त्याने आपण बघितलं मैदानामध्ये फलंदाजीतून 0 रन बनवली, परंतु गोलंदाजीतून चांगली छाप सोडत असताना भरपूर क्रीडा रसिक सध्या मैदानाच्या चारी बाजूला बघायला मिळत आहे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पळत आहे राईट मोड द विकेट न आक्रमण इथे करायचं होतं. बॅटच्या रडार मध्ये चेंडूला रिसर हा फटका लागला नाहीये. पहिली सिंगल वेगाने घेते, स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या करतायत. दोन्ही टीम अस्तित्वासाठी लढतायत, सर्वस्व समर्पण करत असताना मैदानामध्ये दिसलेत. आज संपूर्ण ऑर्गनायझर टीम भरपूर असत्या चेहऱ्यावर त्यांच्या सगळ्यांच्या बघायला मिळते. 16 बॉल आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 2 सामने जिंकत असताना आपण प्रमोद स्मृती प्रतिष्ठान रेडगर संघ आज क्वालिफाय होताना आपण बघितला एफ लॉट मधून आणि त्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गल्लीमध्ये खेळाडू तयार होते. एकच रन मिळेल. धावा जरी कमी असल्या तरी संघर्ष करणं कोण संघ देखील जाणत. त्याने सुरुवातीला 2 विकेट घेऊन त्यांनी त्यांचे इरादे काय त्या मॅच मध्ये सामना जिंकण्याची तयारी कशी सुरू केली याचं उत्तम उदाहरण त्यांनी दिले. सध्या अनिकेत मात्रेचं षटक टर्निंग पॉइंट ठरत असता. सुरुवातीचे 3 बॉल खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रेसिव्ह कामगिरी सकारात्मक रवैया त्यांनी दाखवलाय. 2 सिंगल 1 विकेट. 4था बॉल या ओव्हरचा खोदून काढला बॉल लांब फिल्डर झील टिपण्याची संधी कॅच ड्रॉप. छोट्या छोट्या संध्या तुम्हाला फक्त संधी नाही तर त्यासोबत विजयाचे तुमचे दरवाजे ओपन करतात, परंतु या छोट्या छोट्या संधीचा सामना तुम्हाला करावा लागेल. आज जी चुका केला जी.के.सी. धुंद्रेनं, त्याने 2 जय सोडले, 2 चौकार आले, तेच 2 टर्निंग पॉइंट ठरले आणि मॅच त्यांना हातातून गमवावी लागली. आणि अगदी बघितलं विजयाकडे आगीकूच झालेला संघ कधी पराजयाला सामोरे गेला हे कळलं नाही. त्यामुळे तुम्हाला मैदानामध्ये प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक रवैया दिशा देण्याचा प्रयत्न हुक करायचा. बॉलला फिल्डर आहे शॉर्ट टर्मॅनला 1 रन या बॉलवर मिळेल. सिंगच्या मध्ये धावसंख्येचं वाढतं समीकरण. एकंदरीत धावांचं टोटल ऑन बोर्ड वर लागले 13. आता उर्वरित 13 बॉल रन पाहिजे 22. प्रेमला शांत केलं. ज्या प्रेम गायकवाडनं 2 चौकार ठोकले. संदीप पाटील म्हटलं तर या टीमचा बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आज त्याच्या मैदानामध्ये बॅट खरं चालले नाही. 0 वर तो परतला. त्यामुळे अनिकेत आणि संदीप हे दोन्ही टीमचे A+ खेळाडू आहेत आणि ते दोन्ही आज 0 वर परतले. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी संघाच्या सगळ्या जबाबदाऱ्या मेडल ऑर्डरवर सध्या येऊन थांबलेत. मागील 4 बॉल मध्ये 4 सिंगल आले. अनिकेत मात्रे गोलंदाजीतून जीव ओतत असं दिसले. 13 बॉल 22 ची गरज. हा बॉल तेवढाच निर्णायक बॉलला इनफिल्डच्या वरून गॅप मध्ये पाठवलाय. बहुत सारा डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. खूप चांगली फिल्डिंग. कव्हर्स पासून एक्स्ट्रा कव्हर पर्यंतचा प्रवास. 5 बॉल मध्ये 5 अगदी 4 बॉल मध्ये 4 सिंगल आले, नंतर 1 डबल. 2 ओव्हर नंतर धावा झाले 15. 12 बॉल 20 ची गरज. येस सागरदा. नक्कीच 12 चेंडू 20 धावा. शो मॅचचे दोन्ही संघ रेडी ना. पुन्हा एकदा सन्मानाकडे आम्ही वळतोय आणि अतिथी कक्षामध्ये असलेल्या आमचे मुख्य आयोजक हरिभक्त पारायण कमलाकर महादेव नावडेकर आणि यांच्या सौभाग्यवती पद्मिनीताई नावडेकर यांचे इथे आगमन झाले. सुमित्राताई जितेश नावडेकर यांचे इथे आगमन झाले आणि सरिताताई नावडेकर या तिन्ही आमच्या महिला ताईंना विनंती करेन आपण आमच्या समोर अतिथी कक्षाकडे जो टॉस बॉक्स आहे इथे यायचे. इथे आपण सन्मान करणार आहोत. वैभव मी मगाशीच म्हटलं का महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी. अतिथी देवो भव आणि माता भगिनींचा सन्मान केला जातोय. जावई म्हणजे विष्णूचा अवतार आहेत आणि जावयांचा सन्मान होणं ही सुद्धा आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आणि आज खऱ्या अर्थानं वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव नावडेकर यांच्या स्मृतीनं आठवणी देतोय आणि ते अर्थात पाहत असतील त्यांचे 100 पेक्षा जास्त फॅमिली मेंबर्स आज तागायत आपण पाहतो त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पाहतात. एकदा जोरदार टाळ्या सर्व फॅमिली मेंबर्ससाठी. 100 पेक्षा अधिक वैभव त्यांची फॅमिली आहे. बिग फॅमिली म्हणूया आणि त्यांना आपण शुभेच्छा आशीर्वाद देऊया. चेंडू आणि धावांचं इक्वेशन कडे कॉन्सन्ट्रेट करा. चौकार आल्या आणि धावा झाल्या टोटल 19. 11 बॉल आणि 16 धावांची गरज. तर वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर यांची 5 मुलं त्यांच्या 1 मुलगी
जयश्रीताई चिखलेकर आणि नाते गोतवंडे मिळून 100+ परिवार आहे, आनंदाची गोष्ट आहे। मी पद्मिनी ताईंना विनंती करेन, सुमित्री ताईंना आणि सरिता ताईंना आपण महिलांचा विशेष सन्मान करतोय, जे आमचे जावई आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा सन्मान करतोय। मीनाक्षीताई पाटील खारगर ताई या आपण मॅच सुद्धा सुरू, आम्ही दिलगिरी व्यक्त करू। मीनाक्षीताई पाटील खारगर, प्रज्ञाताई पाटील वळवळी, कविताताई भोपी अक्कुर्ली ताईंना मी विनंती करेन। यस, चेंडू आणि इक्वेशन 10 बॉल 15 धावांची गरज। आपली संस्कृती अतिथी देवो भव। मीनाक्षीताई पाटील खारगर, नो बॉल। पंचांनी रेफर केले, आता थर्ड अंपायर कडे फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू। त्यांच्याकडे जो DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, त्या DRS चा सध्या वापर केला। मिस्टर वायब्रेशन सँडी पालकर सर जॉईंट आहेत आमच्या सोबत कॉम्बॉक्स मधून। नक्कीच प्रज्ञाताई पाटील यांचा इथे सन्मान होतोय आणि मी सरिता ताईंना विनंती करेन। नो बॉल, नो बॉल। यस वैभव, कॉमेंट्री सुद्धा जॉईंट ऑन ठेवा कारण सेकंड इनिंग आहे। कविताताई भोपी अक्कुर्ली जॉईंट मध्ये करू शकता। कविताताई भोपी अक्कुर्ली यांचा सन्मान होणार आहे। ताई या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा। आनंदाची गोष्ट आहे, आज 100 पेक्षा जास्त तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत आणि सर्वजण एकत्र आले तर किती आनंद असेल, आणि तो आनंद आज आपल्याला पाहायला मिळतोय। आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्व फॅमिली ही एकत्र येते वैभव, आनंदाची गोष्ट आहे। नक्कीच हा निमित्त असतो आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी। वेदिकाताई कोकंबे रीस यांचा इथे सन्मान होईल। यस, मॅच कडे वळूया। दिशा देण्याचा प्रयत्न केला, बॉल खेळायचा तर लेग साइडला पर्यंत बॉल गेला, ऑफ साइडला एक रन मिळेल। स्ट्राइक रोटेट झाली आहे, मागील अगदी बघितलं पंच सांगतात लेग स्पाइकच्या स्वरूपाने रन आली आहे। सांघिक कोट्यामध्ये ही रन जोडली जाईल। धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर लागले ते धावा टोटल 23 रन। चेंडू आणि धावामधील अंतर 9 बॉल आणि 12 धावांची गरज। नऊ चेंडू आणि 12 धावांची गरज आहे। अक्षय क्रॅकिंग शॉट आहे, जमिनी समांतर आहे, फिल्डर आहेत पाठीमागे। आकाश आज सर्वस्व समर्पण करतायत, अक्षरशः जीव झोकून दिलाय या मॅच मध्ये त्यांनी फिल्डिंग करत असताना। रन मिळेल याही बॉलवर, सामना अजून पुढे। टोटल झाले 24, 8 बॉल आणि 11 धावांची गरज आहे। रोमहर्षक सामना, म्हणतो म्हटलं जातं की न कोई संघर्ष न कोई तकलीफ तो क्या खाक मजा है जीने में, बड़े बड़े तूफान यूं थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। मैदानात तो जोश पाहिजे, तो जुनून पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, मैदानामध्ये लढण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे। 8 बॉल 11 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे। 8 चेंडू 11 धावांची गरज। बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉल सारा डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लिगला, फिल्डरनं अगदी पंचाने स्वतःला वाचवलाय। एक रन म्हणले दुसरे 60 आणि पूर्ण एक धाव महत्वाची या मॅच मध्ये। क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं की एक धाव एक तोल्याप्रमाणे असते। आज सोन्याची किंमत जवळपास 88,000 रुपये तोल, आणि सध्या मॅच मध्ये ती एका धावेची किंमत वेगळं सांगण्याची गरज नाही। आता चेंडू आणि धावामधील अंतर आहे 7 चेंडू आणि 9 धावांची गरज। या बॉल नंतर आम्ही सन्मानाकडे देखील वळणार आहोत। वैभव पारितोषिक आले, युवा उद्योजक सूरज ढवळे शिवकर ज्ञानेश्वरला सलग 2 षटकारासाठी 2000। तर आज आम्ही पाहतोय सर्व पंथी नातू नाती परिवार आलेत, या सर्वांनी या इथे मॅच कडे आपण वळूया। 7 बॉल 9 ची गरज आहे। हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे। बघा 35 धावांचं आव्हान होतं, आणि सामन्यामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना लढलाय I11 कोण संघ, त्यांची स्तुती व्हायला हवी आहे। हा बॉल निर्णायक आहे, निर्णायक बॉल, फुलटॉस आक्रमण केलं, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि हा आलेला निर्णायक षटकार। आता सामन्यामध्ये फेरबदल केलाय, अगदी बघू शकता शिवकर टीमनं आता जितके पाहिजे 6 चेंडू 3 धावांची गरज। ओटो
प्रेझेंटेशन बॉक्स. वैभव बघा, मी प्रभाकर नावडेकर, आमचे दीपक नावडेकर, रमेश नावडेकर, रघुनाथ नावडेकर, 5 मुलं, कमलाकर नावडेकर. किती आनंद देणारा क्षण आहे बघा वैभव. संगणक युगामध्ये आपण जगतो, विज्ञान युगामध्ये जगतो आणि धावपळीच्या युगामध्ये आज कोणासाठी वेळ नाहीये. क्षणभर विश्रांती म्हणावी तर नक्कीच आपण बिझी असतो. मात्र आज सर्व प्रियजन एकत्र आलेत आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं का, आम्ही वारंवार कमलाकर नावडेकरांनी सांगितलं का अनेक इव्हेंटच्या माध्यमातून आमची संपूर्ण फॅमिली ही एकत्रित येत असते. त्यांचं धन्यवाद देऊया. एक फोटो होईल एकत्रित, ज्यामध्ये सर्व जावई, नातजावई, पंती, नातू, सर्व आमचे मुलं मुली. आज जयश्रीताई काही कारणास्तव आल्या नाही, तर आज त्यांना सुद्धा आम्ही मिस करतो आणि एकत्रित फोटो होणार आहेत. या जावई आपण सर्व या. वैभव मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करा. येस डेफिनेटली फोटो वैभव ही आठवण असेल. येस डेफिनेटली, कारण आयुष्यामध्ये त्याच गोष्टी आठवणीत राहतात. पैसा कमवतो, संपून जातो, परंतु आयुष्यामध्ये जी नाती आपण टिकवतो ते आयुष्यभर आपल्या सोबत सुख दुःखामध्ये आपल्या सोबत असतात. ती जपलीच पाहिजेत. म्हणून नात्याला वेळ देता तुम्हाला आलं पाहिजे, तर नाती टिकतात. 6 चेंडू आणि 3 मॅच फिनिश, नो बॉल आणि सामना जिंकलाय. मैदानामध्ये अगदी बघू शकता प्रणय आणि काव्य 11 तिरंगा शिवकर या संघाने हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. महादेवजी गोटीराम नावडेकर यांच्या आठवणींना उजाळा. ऑल फॅमिली एकत्र होईल. जावई